तर गाईज मी माझं फक्त आवरून घेतलंय वरच्यावर, म्हणजे मी आंघोळ वगैरे नाही केली, कारण आता मला जायचं आहे सायकलिंग मॅरेथॉन बघायला. त्यासाठी मी असंच वरच्या वर कपडे घातलेत. आता आल्यावरती आंघोळ करेन. तर मी खूप एक्साइटेड आहे, म्हणजे मी आतापर्यंत फोनमध्येच पाहिलंय. आता आमच्या गावात येणार आहे ती सायकल मॅरेथॉन, त्यामुळे खूप एक्साइटेड आहे. हा पुण्यामध्येच आहे, ते सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. तर गाईज खूप दिवस झालाय गाडीकडे लक्षच नाही, त्याच्यामुळे किती धूळ झाली आहे. तर पहिली गाडी पुसून घेते. कापड पण बघा किती खराब झाले. ठीक आहे, स्टील जाऊ दे. तर गाईज मस्तपैकी गाडी पुसून झालेली आहे. तर आता आम्ही चाललोय. हर्ष सायकल मॅरेथॉन बघायला आम्ही आलेलो आहोत. हे बघा पोलीस वगैरे. तर गाईज बॅरिकेड वगैरे लावून घेतलं इथे, म्हणजे पब्लिक हे होऊ नये म्हणून. अडकलोय, तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवतो. हा चेक देऊन टाका म्हणा प्रशासन सरांकडे जा आणि ते लिहून दे म्हणा तेवढं फक्त. तो माणूस कधीचा गेलाय. फायनली आम्ही ग्रँड टूर वरून आलोय. सायकलिंग मॅरेथॉन बघून आलोय आणि खूप छान होतं. पण ते 2 ते 30 सेकंदासाठीच होते. ते इतके फास्ट गेले ते आम्हाला दिसलेच नाही इतकं. आणि तुम्ही इनफॅक्ट व्हिडिओज वगैरे आपण पाहिले असतील. एक असं वाटत होतं की यार किती फास्ट गेले, म्हणजे त्यांची सायकलिंग दिसत होती, त्यांचे टायर दिसले नाही, टायर दिसत होते मला तर दिसते. आणि खूप मजा आली. खूप आली. आणि आजकाल फोनमध्ये पण तेच आहे, आमच्या सायकलीच यायला लागल्यात फोनमध्ये. मजा आली. पण खूप ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, परत पोलीस, डॉक्टर लोक सगळे होते त्यांच्या पाठीमागे. त्यांच्या मागे फायर ब्रिगेड आले पण होते, पोलीस पण होते, ॲम्ब्युलन्स खूप साऱ्या होत्या, फॉरेनर होते सगळ्या फायर, म्हणजे आपले इंडियन मधले पण असतील पण त्याची चेहरे दिसत नव्हते. इंडियनचा त्यांना 2 सेकंड बघण्यासाठी आम्ही लिटरली 2 तास उन्हात उभा राहिलो होतो गोऱ्या लोकांना बघण्यासाठी. आणि आम्ही स्वतः काळे पडून आलोय आणि ते एवढे उन्हात सायकलिंग करतात.